बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भाजपानं राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर उमेदवार राम सातपुते सोलापुरात आल्यानंतर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलंय। छत्रपती संभाजी महाराज चौकात पुष्पहार अर्पण करून ही बाईक रॅली पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेली। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं लाखो शिवभक्त पाळणा कार्यक्रमासाठी एकत्र आलेले होते, त्यावेळी लाखो शिवभक्तांनी आलेल्या रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून माणुसकीचं दर्शन घडवलं होतं। परंतु या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आलेल्या रुग्णवाहिकेला वाट न देता रुग्णवाहिका रोखून धरल्यानं राम सातपुते आणि त्यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांचा सोलापूरकरांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय। स्वतःच्या आनंदाच्या भरात सर्वसामान्य माणसाच्या दुःखाचा विचार न करणारे हे उमेदवार निवडून गेल्यानंतर किती लोकांना आपुलकी देणार, हाही खरा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होतोय। मी एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे असं म्हणून भावनिकदृष्ट्या लोकांना वेड्यात काढून मतं मिळवण्याचे दिवस आता संपुष्टात आलेले असून सर्वसामान्य जनता आता जागृत झाली आहे। उमेदवारांच्या प्रत्येक हालचालींवर मतदार राज्याचं लक्ष असल्यानं अशा कोणत्याही कृत्याचं समर्थन इथून पुढे आता करता येणार नाहीये हे मात्र नक्की। स्वतःची उमेदवारी मिळाल्याच्या जोशामध्ये एखाद्या सिरियस आणि गंभीर रुग्णाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण, असाही प्रश्न आता सोलापूरकरांमधून विचारला जातोय। आणि जर अशा उमेदवाराला विजयी केलं तर ते सोलापूरकरांची काय काळजी घेणार जे रुग्णवाहिकेला वाट देण्यासाठी तयार नसतील तर। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं मानलं जातं, परंतु या ठिकाणी रुग्णवाहिकेलाच अडवून धरल्यानं या बाईक रॅलीचं आणि उमेदवार राम सातपुते आणि त्यांच्या अडेलतट्टू कार्यकर्त्यांच्या या बेशिस्त वर्तनामुळे सोलापूरकरांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरत चालली आहे। या विशेष बातमीचं वार्तांकन केले आमचे विशेष प्रतिनिधी दादासाहेब निळ आणि रोहन श्रीराम यांनी।